पदवीकरण समारंभ संपन्न. कल्याण तालुक्यातील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या जीवनदीप महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 2004 पासून कल्याण तालुक्यातील गोरेली या ग्रामीण भागात जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून श्री रवींद्र गुंडे यांनी सुरू केलेल्या महाविद्यालयातील गेल्या 18 वर्षात अनेक पदवीधर पदवी प्राप्त करून विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच MA, M.Com, MSc या विविध विद्याशाखांतून मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन करणाऱ्या 1080 पदवीधारक विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे आमदार श्री श्रीकांत भारतीय, मुरबाड विधानसभेचे आमदार श्री किसनजी कटोरे, मुंबई विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अमित कुमार सिंग, समाजसेवक साकेत बोरे, जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गुंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.बी. कोरे हे उपस्थित होते. या प्रसंगी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना आमदार श्री श्रीकांत भारतीय यांनी आपल्या पदवीचा समाजाला, राष्ट्राला विधायक उपयोग व्हावा असे सांगितले. तसेच भारतीय शिक्षण परंपरा ही विश्वात आदर्शवत अशी पद्धती आहे. या परंपरेचा आणि संस्कृतीचा आपण सन्मान केला पाहिजे असेही त्यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी त्यांनी जीवनदीप संस्थेचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आपल्या कल्याणचा सन्मान पाहण्यासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व्हिडिओ एडिटर हिरण्य पाटीलसह मी दिव्या पाटील, ठाणे जीवनदीप. श्री गणपती क्षेत्र हे देवस्थान आहे आणि त्याचं प्रतीक सात्विकतेचं, श्रद्धेचं प्रतीक म्हणून श्री गणेशाची श्रीमूर्ती या ठिकाणी देऊन आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. अत्यंत मनापासून विनंती करणार आहे, तुम्हाला पदवी आईच्या दिवशी मिळाली आणि आई ही संवेदनशीलतेचं प्रतीक आहे. यानंतरच्या काळात ही संवेदनशीलता या डिग्रीच्या बरोबरीने घेऊन जाता येईल का असा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करावा असं सगळ्यांना आव्हान करतो. आदरणीय प्राचार्य सर, माननीय अध्यक्षी, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि आजकाल कॉलेजची मुलं शांतपणे ऐकून घेणं कठीण आहे अशी चर्चा आहे. तरी पण तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मी तुमचा विनम्र आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. श्री गणपती क्षेत्र हे देवस्थान आहे आणि त्याचं प्रतीक सात्विकतेचं, श्रद्धेचं प्रतीक म्हणून श्री गणेशाची श्रीमूर्ती या ठिकाणी देऊन आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. पेशीतही शिक्षक असणारे सर, ज्यांनी त्यांच्या आयुष्याच्या आतापर्यंत सुरुवातपासून आतापर्यंत शिक्षण 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 केला चांगला, मला वाटतं आम्हाला अभिमान वाटेल की आमच्या भागातली मुलं, या कॉलेजमध्ये शिकलेली मुलं आज चांगल्या ठिकाणी चांगल्या विचारातून जोडली गेलेली आहे आणि ती दिशा तुमच्या माध्यमातून होईल अशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मनापासून तुम्ही चांगलं या कॉलेजचं नाव करण्याचा प्रयत्न केला. तर कॉलेजच्या बाबतीमध्ये जे सांगितली वस्तुस्थिती आहे, जर सेकंडरी आमच्या या कॉलेजला इथं मान्यता मिळाली नसती तर माझ्या समोर बसलेल्या माझ्या मुली यातल्या 50% सुद्धा मुली शिकतात. कदाचित मुलांना आईबापांनी पाठवलं असतं, पण आमच्या ग्रामीण भागातल्या मुलींना आजही आईबाप बाहेर पाठवायला तयार नसतात आणि ती परिस्थिती खऱ्या अर्थाने या कॉलेजने वाचवलेली आहे. या मुलींचं जीवन घडवलंय. मनापासून सोपं काम नाही. ग्रामीण भागातली आमची आजही शोकांतिका आहे की आई वडिलांना आजही वाटते माझी मुलगी सुरक्षित नाही, मग तिला बाहेर शहरामध्ये एवढ्या लांब कशी राहणार ती, आणि नाही तर लवकरात लवकर लग्न करणं ही जी आपली परंपरा आहे ती या कॉलेजने मोडून काढली आणि केवळ शिक्षण दिलं नाही तर तुम्हाला भविष्यात सुद्धा दिशा देण्याचं काम या कॉलेजच्या माध्यमातून. श्रीकांतजी, माझं मी मगाशी सिंग सरांशी बोलत असताना सांगितलं की आता बदल घडवला पाहिजे. केवळ पदव्या देऊन चालणार नाही,
तर कौशल्य विकासच्या माध्यमातून आम्हाला काही पुढे आलं पाहिजे. आपण खूप आपल्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात पावलं उचललेत. आपल्या देशाचे पंतप्रधान गोरे जी और आप सबको नियंत्रित करने वाले इस महाविद्यालय के माननीय प्राचार्य डॉक्टर गोरे सर, प्राध्यापक साथियों, प्यारे विद्यार्थियों, आज जिन्हें यहाँ पर पदवी प्रदान की जा रही है, उनके चेहरे का अगर हम टेप देखें तो उनके भीतर एक बहुत बड़ा रौनक है. जिस दिन का मैं बेसब्री से इंतजार कर रहे थे, वह दिन आज आपके सामने साकार हो रहा है. मित्रों, अभी हम सुन रहे थे कि संस्था के अध्यक्ष माननीय गोरविंदे सर जितने बारीकी से संक्षेप में उन्होंने अपनी बात बताई. एक प्राइमरी स्कूल का टीचर